कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काका सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब करतोय, पण मला जरा एक इमर्जन्सी प्रॉब्लेम आहे. काय रे, काय झालं? भाऊ मला जरा पैशांची गरज होती, इमर्जन्सी. अरे पैसे हवेत ना, मग सांग ना किती हवेत. अमाऊंट लहान नाहीये, 25 लाख हवेत. किती? 25 लाख? एवढे कशाला? पैसे मला नको आहेत, शिवाला हवेत. शिवाला? शिवाला एवढ्या पैशांची काय गरज आहे? तिच्या घरी सगळं ठीक आहे ना? आणि घरी सगळं ओके काका, पण ऍक्च्युली ते पैसे जे आहेत ना ते एका शाळेसाठी हवे. शाळेची डागडुजी करायची म्हणून त्याचं ते चेअरमन आहेत, ते म्हटले पैसे देणार नाही म्हणून ती शाळा आता बंद करणार म्हणतायत. आणि प्रॉब्लेम्स खूप आहेत. तर शाळा कुठली शाळा? का आशू 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 ऐक ऐक, तू ना खूप तुकड्यांमध्ये बोलतोयस, आम्हाला काही कळत नाहीये. तू जरा नीट आणि व्यवस्थित सांगशील? शिवाच्या वस्तीमध्ये एक शाळा आहे. हा. आणि त्या शाळेची डागडुजी करायची गरज आहे. हा. अशू, तुझा हेतू चांगला आहे, पण ही रक्कम देण्याच्या आधी मला तुझ्याकडून एक प्रॉमिस हवंय. काय भाऊ? ही रक्कम मी तुला देईनच, पण या रकमे इतकाच प्रॉफिट आपल्या कंपनीचा या वर्षी तू मला करून दाखवायचंस. ओके, फॅन्टॅस्टिक भाऊ, चालेल, मी हे करू शकतो. ऍक्च्युली मी तुम्हाला हेच सजेस्ट करणार होतो की तुम्ही मला आता जी अमाऊंट द्याल तर ती मी परत रिटर्न करेन, ऑफकोर्स प्रॉफिट कमावून. गुड, ठीक आहे. मग तू शिवाला सांग, काळजी काही करू नकोस, मुलांचं शिक्षण थांबणार नाही. ओके, डन. थँक्यू सो मच भाऊ, मी शिवाला सांगतो लगेच. बापरे, काय सांगतेस हे तू? खरं तेच सांगते आई. नेहमीच जाऊन जाब विचारणार होते तिला, पण तुला माहितीये, भाऊ, काका आणि आता तर आशू सुद्धा तिला काही बोलले ना मी का मलाच धारेवर धरतात. पण आता काय करायचंय आपण? हे कसं शक्य आहे? नाही म्हणजे बाकी सगळं ठीक आहे, पण शिवा असं काहीतरी करेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. ती या घरची सून होईल असं तरी कुठे वाटलं होतं तुला? पण होऊन दाखवलंच ना तिने. आणि तुला काय वाटतंय आई, ती अशीच आली आहे या घरी? नाही हा, सगळं ठरवून आली आहे ती. आणि म्हणूनच आधी सगळ्यांसमोर चांगुलपणाचं नाटक सुरू केलं आणि आता सगळ्यांना गुंडाळून लुबाडायला तयार झाली. हे भयंकर आहे, माझं डोकंच चक्रावलंय. खरं सांगतेस ना कीर्ती? आई 100% खरं आहे. नाही, मला पण आधी विश्वास बसत नव्हता, पण म्हणूनच सगळी शहानिशा केली आणि मग तुला सांगायला आले. आई हे बघ, मी स्वतः बघितलीये तुझी आणि भाऊंची मेहनत, आणि अशा माणसांमुळे आपलं नुकसान नको व्हायला एवढंच वाटतंय मला. आई आता निर्णय तुझ्या हातात आहे, तूच कर काहीतरी. नाही नाही, जोपर्यंत मी या घरात आहे तोपर्यंत मी असं काहीही होऊ देणार नाही. बघते मी काय करायचं ते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.